रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. स्वतःची काळजी घेताय ना? काळजी घ्या. आनंदी राहण्यासाठी समाधानाची गरज आहे. पैसा लागतो आपल्याला, तो गरजेचा आहे, पण छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःला खुश ठेवायला शिका. कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते खूप सुंदर आहे. फक्त आपण रोजच्या टेन्शनमध्ये ह्याच्यामध्ये स्वतःला विसरून जातो. स्वतःला विसरू नका, कारण आपल्याला आपल्या परिवाराची, कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यायची असते. त्यामुळे खुश राहायला शिका. जर टेन्शन आलं तर त्याला म्हणायचं, झटपट पटापट बाजूला बस, मला खाऊ दे, पिऊ दे, हे जे क्षण आहे ते जगू दे. तू तर माझ्यासोबत नेहमीच राहणार आहे, मग सुखाला सुद्धा माझ्यासोबत मला ठेवायचं आहे, बरोबर ना? काळजी घ्या स्वतःची. आता मला सुद्धा बरीच कामं आहेत, थोड्या वेळाने भेटूया. 9:30 वाजलेत सकाळचे. अण्णांना बोलवलं पण काही आले नाही. परत एकदा बोलवून बघते नाश्ता करायला. अण्णा, चला नाश्ता करायला. आईंची आंघोळ चालू आहे. आता आवरून घेते पटापट. बरीच कामं बाकी आहेत माझे. उपमा खाणार ना? घ्या. दूध देते तुमचं खाऊन झालं की. उपमा खाऊन झालं की दूध देते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला हा बटवा? आवडला का तुम्हाला? झटपट पटापट एकदम थोड्या वेळामध्ये. म्हणजे मला व्हिडिओ बनवायला 24 मिनटं लागली आहेत, तर तुम्हाला 15 मिनटात तर आरामशीर तुम्ही बनवू शकता. आणि आता इथे इस्त्री केल्यामुळे ही प्लीटसुद्धा किती व्यवस्थित दिसते बघा. त्यामुळे तुम्ही सुद्धा कपडा म्हणजे प्लीट्स अशा घेतल्यानंतर इस्त्री करा, जेणेकरून तुमच्या बटव्याचा एक चांगला लुक येईल. तो असा एकदम सिम्पल नाही वाटणार. अशा प्रकारे लेस, नाडी तुम्ही आणून ठेवा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही बटव्यासाठी किंवा कोणत्याही शिवणकामासाठी ते वापरू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला लटकन वगैरे लावायची सुद्धा काही गरज नाही. आपली जुनी लोकं खूप हुशार होती ना, त्यांनी अशा प्रकारचे छान छान वस्तू तयार करायला शिकवल्यात. आता आपण विसरून गेलो. आता आपण हायफाय बॅग्स वापरतो, ज्याला जिप्स, काय काय बटणं वगैरे. पण त्यापेक्षा हा कापड कधीही चांगलं, ह्याने प्रदूषणसुद्धा होत नाही. मी पण आता हळूहळू सर्व आता अशाच प्रकारचं वापरायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या जेवढ्या पण बॅग वगैरे आहेत, छोट्या छोट्या पर्स, मी कपड्याच्याच शिवलेल्या आहेत. एक ब्लाऊज पीस घेऊन किंवा चांगला कपडा घेऊन आपण हे करू शकतो. ह्याच्या आधी मी जे आता बटवे शिवले होते, त्यासाठी मी 2 मीटर कपडा आणला होता, जे मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये वाणसाठी दिले होते. हे बघा, ह्याच्यामध्ये मस्त अस्तर लावलं, फिनिशिंग वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे. मेन म्हणजे हे बटवे तुम्ही हाताने सुद्धा शिवू शकता, फक्त अस्तर नको आहे. जाड कपडा असेल तर तुम्ही हाताने सुद्धा आरामशीर शिवू शकता. सो फ्रेंड्स, मी ते शिळ्या भाकरीचा चिवडा बनवते. शेंगदाणे वगैरे हे केलेले आहेत, मिरच्या, कारण आज त्र्यंबक नाही आणि जेवण भरपूर बाकी आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं हेच करूया. आणखीन केलं की ते परत संध्याकाळी खावं लागेल. इथे आईंचा उपवास चालू आहे. ते त्यांच्या उपवासाचं करतायत केळीचं शिकरण. त्यांना भरपूर आवडतं, ते नेहमी उपवासाला तेच करतात. चला तर मी चिवडा खाते शिळ्या भाकरीचा, आई शिकरण खातील आणि अण्णांना पुऱ्या देणार आहे आम्ही. कसा आहे? आवडला? तुमच्यासाठीच बनवलं आहे. तर मग त्र्यंबक शेठ, काय काय केलं मामाच्या घरी? KYC केली फक्त. मग आलं रेशन कार्डमध्ये नाव? आधीपासूनच होतं. ऑनलाईन? ऑनलाईन आलं असं मला नाही माहित काय होतं. मला फक्त अंगठा लावायचा होता. छान वाटते हेअरस्टाईल. मगाशी आला तेव्हा केस विस्कटलेले होते ना, म्हणून चांगला दिसत नव्हता. मी दळण करत होते, दळण करता करता तू मला उठवलंस. चावी नाही का तुझ्याकडे? नाही, मग शिव काय बोलला? मला असं वाटतं की मी माझ्या हाताला बिकुलाडी मारून घेतली का? केस मला असं वाटतं उगीचीच कापली. नाही, छान वाटतात, एकदम मस्त वाटतोयस. सिरियसली? हे बघ, तुला फोटो काढून दाखवते.
सगळ्या हजार फोटो काढून दिलेत ते तुम्ही माहितीये. अरे माझ्या फोनमध्ये बघ, माझा जरा हायफाय फोन आहे. फोटो काढले आणि माझ्या फोन जाईल ना 10 GB भरायला मी डायरेक्ट एवढे फोटो व्हिडिओ काढले. छान वाटतं, छान. मेसेज कर, त्याला मेसेज करायला फोटो पाठव, त्याला फोटो अरे. पाठव, चांगला वाटतोय नाही वाटतोय. काय पण कुणाला पाठवले? मित्रांना पाठवले. बापरे, एक हेअरस्टाईल साठी एवढं सगळं? अरे मग जे मुले त्यांना माहिती असेल किती त्रास होतो जेव्हा आपण केस कापण घरी आम्हाला कळतं की आपलं हे झालंय बरोबर झाले ना, आपल्याला पाहायचं मनासारखं ते दुःख मुलांनाच माहिती कसं होतं. मुलांना रडतात अक्षरशः याच्यासाठी, केसांसाठी. अरे बाबा, तू तर 5 वर्षाचा होता तेव्हापासून तू त्या केसांसाठी रडतोय. तू आत्ताचा नको सांगू. मी एकट्याला सगळीच मुलं रडतात. मला सगळं झालं नाही ना केसांच्या बाबतीत किंवा असं काय चुकीचं झालं ना केसांच्या बाबतीत की मुलांना एवढं रडू येतं ना. मग केस वाढवा ना, कापता कशाला? वाढवायचीच आहे त्यांना, शेप प्रॉपर त्या शेप मध्ये वाढायला म्हणून त्याला कापायला गेलेलो. त्या माणसाला काय बोललो, त्याला फोटो बोललो अशी सेट करून दे मला, केस मला अशी वाढवायची सेट करून दे. त्याने इतकी कापली ना, त्याने इतकी स्लोप केली पाहिजे होती ना भाईने. स्लोप दाखवता अशीच ठेवली ती, म्हणजे असं मध्ये असं टक्कल पाडलाय भाईने. आता काय करू मी, सांगा मला. काय यार तुमच्या पिढीचं होणार काय माहिती. आमच्या वेळेला बरं होतं. तो एक माणूस यायचा, पेटी घेऊन वस्तारा घेऊन बसायचा, पटापट पटापट केस कापायचा, निघायचा. कोणाची स्टाईल नाही का काही नाही, एकच स्टाईल असायची, ती पण तो करेल ती. सो फ्रेंड्स, मी आता चालले आहे मार्केटला. थोडं फिरून येते जेणेकरून जरा माइंड फ्रेश होईल. चला मग तुम्हाला दाखवते बदलापूरचं मार्केट कसं आहे ते. मार्केट म्हणजे आठवडी बाजार लागतो, जस्ट फिरून यायचं थोडंफार. जरा वेगवेगळं काहीतरी बघितलं की बरं वाटतं. विंडो शॉपिंग. चला मग. आले आहे मार्केटला. 6:30 वाजता, पण किती अंधार झाला इथे. कपडे, भांडी, बरंच काय काय आहे इथे. लेडीजचे आयटम तर भरपूर आहेत. हळदी कुंकवासाठी वाण वगैरे, मोबाईल कवर्स, स्वेटर, चपला, टॉप वगैरे पण आहेत छान छान. जीन्स पॅन्ट, पर्स. तर इथे आता भाजी घेतली. फुलावर आहे, फुलावर आहे 20 रुपया आहे, फुलावर 30. हॅलो फ्रेंड्स, कसा गेला तुमचा आजचा दिवस? माझा दिवस बऱ्यापैकी गेला, म्हणजे छानच गेला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर लक्ष द्या. उद्या भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. आणि हो, सखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.